साखर स्वस्त होणार, सणासुदीत भाव वाढणार की घटणार? सध्या साखर महागली आहे आणि या महागाईचा फटका थेट सर्वसामान्यांच्या घराच्या बजेटला बसतोय. चहा असो, दूध असो, मिठाई असो किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ, साखर ही रोजच्या वापरातली अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. पण ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे गृहिणींपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चिंता वाढली आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर 85 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच काही काळापूर्वी तुलनेने स्वस्त मिळणारी साखर आता खिशाला चांगलीच झळ देत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, साखर आणखी महागणार की आगामी काळात साखरेचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी गंगाप्पा पुजारी, तुम्ही पाहता NDTV मराठी. व्हिडिओच्या सुरुवातीला साखर महागण्याचं कारण काय ते पाहूया. राज्यात दर महिन्याला सरासरी 3 लाख टन साखरेची गरज असते. सध्या राज्यात जवळपास 17 ते 18 लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. म्हणजे वरवर पाहता साखरेचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, पण तरीही बाजारात साखरेचे दर वाढलेत. यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित. आता गणेश उत्सव, नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळी म्हणजेच पुढचा काळ सणासुदीचा आहे. या काळात मिठाई, फराळ आणि विविध गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे साहजिकच साखरेची मागणी वाढणार आहे आणि मागणी वाढली पण त्याच प्रमाणात पुरवठा झाला नाही तर बाजारात दर वाढण्याची शक्यता असते. यामुळेच दिवाळीपर्यंत साखरेचा दर 100 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडेल, राज्यात साखरेचा एवढा मोठा साठा असताना दर 100 रुपयापर्यंत का जाऊ शकतो? याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातून दक्षिणेकडच्या काही राज्यांनाही साखरेचा पुरवठा केला जातो. म्हणजे महाराष्ट्रात उपलब्ध असलेली साखर केवळ महाराष्ट्रातील ग्राहकांसाठीच वापरली जात नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात मागणी वाढली आणि बाजारात साखरेचा पुरवठा कमी पडला तर दर वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आता साखरेच्या साठ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची पथके साखर व्यापाऱ्यांकडील साठ्यांची तपासणी करत आहेत. याचा मुख्य उद्देश एकच, व्यापाऱ्यांकडून साखरेची साठेबाजी होऊ नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये. केंद्र सरकारने याबाबत आधीच पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साखरेच्या साठ्यांवर निर्बंध लागू केलेत. यामुळे व्यापाऱ्यांना एका ठिकाणी 400 टनांपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही. तसेच साखर मिळाल्यानंतर ती 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवता येणार नाही. अशा प्रकारचे हे निर्बंध आहेत. म्हणजेच साखर मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ती बाजारात न सोडता ठेवून देण्यावर सरकारचा अंकुश आहे. याशिवाय साठेबाजी विरोधातही कारवाई सुरू आहे. पण इथेच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली. साखरेचे दर कमी करण्यासाठी सरकारने साखरेच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात तब्बल 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. आणि हीच बातमी सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासा देणारी ठरू शकते. कारण भारतात साखरेचा पुरवठा वाढला तर बाजारातील दबाव कमी होऊ शकतो. आता ही साखर येणार कुठून? तर यासाठी भारताचा प्रमुख पुरवठादार असलेल्या ब्राझीलकडून साखर आयात केली जाणार आहे. मात्र इथे एक महत्त्वाची अडचण आहे. ब्राझीलहून भारतात साखर पोचण्यासाठी साधारण 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतला असला तरी साखर लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही. काही खेपा 15 ऑक्टोबरपर्यंत भारतीय बंदरावर पोचण्याची शक्यता आहे. तेव्हाच साखरेचे दर कमी होतील अशी सध्या तरी शक्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी NDTV मराठीला नक्की फॉलो करा.